ब्रह्माणुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्यदेव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्तं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रयमाहं तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते 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 वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यति दर्शनेन विनश्यति दर्शनेन विनश्यति। श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान राहणारा सगळ्या लोकांना त्रास देऊन निर्धास्त की आपलं कोणी काही करणार नाही. ज्या वेळेला रामाचं सैन्य आणि आईसाहेब सीता आल्या त्यावेळेला रावणाने सहस्रमुखी रावणानं, आता प्रत्येक वेळा उल्लेख करावा लागेल, सहस्रमुखी रावणानं आपल्या सगळ्या पुत्रांना रणभूमीवर निघायला सांगितलं युद्धाला. आणि हे भारद्वाज, आता याच्या पुत्रांचे थोडे नावं सांगा. नावं खूप आहे त्याच्यामध्ये. कंठप्रभास कुभांड कालक्ष क्षीत भूतल उन्मत्त यज्ञबाहू प्रबाहू देवयाजी सोमपाम महातेजस्वी मज्जनाम कथम सुव्रतम तुरम तुरहारम वीर्यवानम चित्रदेवम मधुरम सुप्रसादम किरीटम महाबली वसुमधुवर्णम कुशोदरम धर्मधरम मंथकरम सुयतम श्वेतम. भारद्वाजांनी विचारलं की हे राक्षस रावणाने सुद्धा आपले पोरं पुढे गेलं आणि मागून तो आला, हा म्हणतो सुद्धा पोरं पुढे करतो. सर्वसाधारणतः मनुष्य जन्मामध्ये आपल्या मुलाचं मरण बाप पाहत दिसलं तर महादुःख होतं. पुत्राचं मरण जर दिसलं तर महादुःख होतं. अरे म्हणजे ते मुळात राक्षसच आहे. त्यांना पत्नी काय पुत्र काय कोणाचीच पर्वा नसते. फक्त वैयक्तिक जीवन भोगणं म्हणजे राक्षस. आलं का? हां, माणसांमध्ये सुद्धा असे काही माणसं असतात कोणाची युद्ध करत नाही, आपलं आपलं पाहत आहे, खाणं पिणं चकाचक, हे राक्षसच आहे. आपल्याला मुलांना नातवांना खाऊन टाकणं आवडत नाही. रे पोरं राहिले मी काय खाऊ, खात नाही आपण. पण काही लोक येतानाच खाऊन येतो तो ऑफिसमधून बिघडून श्रीखंडपुरी. राक्षस
राक्षस आहे. वैयक्तिक जीवन जे नुसते भोगतात. आपण वैयक्तिक जीवन नाही, आपण आपलं जीवन जे आहे या सगळ्यांच्या घराच्या कुटुंबियांकरता आहे आणि आपण त्याचं बलिदान देतो. आपल्या शरीराचं काय देतो? मुलांकरता, बाळांकरता, नातेवाईकांकरता आपण झटतो. राक्षस झटत. मंदोदरीला रावणाने किंमत नाही दिली. असं आहे. सुलोचनानं इंद्रजिताला सावध केलं की काय करताय तुम्ही? असा पिता असतो का? बरं, या राक्षसांना सगळ्या स्त्रिया भाग्यवान मिळाल्या. हे भाग्यवान, त्यांचं दुर्भाग्य स्त्रियांचं. असं आहे. केवढं सामर्थ्य होतं सुलोचनाचं. प्रेताच्या हातात पेन दिला तर लिहून दिलं. एवढं सामर्थ्य. बोला लिहून. मंदोदरीचं सुद्धा तसंच होतं. म्हणून मंदोदरीच्या ऐश्वर्यानं रावण जगत होता असा सिद्धांत आहे. त्यावेळेस दंडबाहू सुभावच कोलिस्ततम अचलम कालाक्षम बालभक्षकम. काय नाव आहे त्याचं? बालभक्षक. लहान मुलंच खात होता. सहस्रमुखी रावणाचा पुत्र. सकांचनम कोहदम घुग्रपालम जंबुकम. अशा प्रकार अनेक पुत्र याचे. काही बहुपत्नी असल्यामुळे बहुपुत्र. बहुशब्दम सिंहनादम. आणि अशा प्रकारे बोलणारे, सिंहाचा नाद करणारे सगळं. कुर्मम कुक्कुटम सर्पम जंभकम वक्रम सुग्रम शशंशकम. आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांना बाहेर काढून त्यांना पुढे करायचं आणि आपण मागे राहायचा. याचं कारण असं आहे की बाकीचे संपवून मग आपण जायचं. रावणाला मंदोदरीने असंच विचारलं होतं, महाराज हे काय आहे? अगं म्हणे, मी मागून मरणार का? तर सगळे संपवून मरेल आणि एकच चांगला ठेवून जाईल म्हणे या भूमीवर. कोण? तर बिभीषण. तो केव्हाच तिकडे ठरेल. मी काय त्या इतक्या दिवस बिभीषणाला कधीच अपमान केला नाही. त्या दिवशी अपमान करायचा माझा उद्देश काय होता की तू इथून निघून जा बस. मग काय करायचं ते मी संपूर्ण घराचं करतो. कारण तो सगळ्यांचा उद्धार करेल म्हणे. आम्ही जेवढे गद्दार आहे, आम्ही जेवढे वाईट वागलो आहे ना, या सगळ्यांचा उद्धार तो करेल. कारण तो कोणाला शरण गेला आहे? कुणी कन्या पुत्र होती जे. पण आपले तर सात्विक राहतच नाही. मग कसं काय होईल आपलं? भगवान म्हणतात पुत्रांच्या भरोशावर उद्धरे आत्मात्मानाम. स्वतःचा उद्धार याच्याकरता भगवद्गीता आहे. आणि मग अभंगलीला कोणाचे, आत्ताच आम्ही बोललो, कोणाचे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोचित. एकदा सांगून बाबा ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं त्यांचं नशीब. एकदाच सांगायचं. वारंवार ते म्हणता काय टिरटिर लावली आहे तेव्हा ते हात काय म्हणजे आपल्याला टिरटिर म्हणतात ते. समजा आपण बोलल्यानंतर त्यांचं उत्तर कसं पाहिजे? सुनेचं आणि मुलाचं, बाबा तुम्ही म्हणता पण अजून आम्हाला काही गोष्टी शक्य होत नाही, तुमच्या आशीर्वादानं होतील, असं उत्तर दिलं तर माणूस समाधानी राहील. आणि उद्धटसारखं उत्तर दिलं म्हणून उत्तरं देता, ही नवीन जी पिढी आहे ना यांना उत्तरच देता येत नाही. समर्पक उत्तर द्यायचं असतं की ज्याच्या योगाने दोन्ही पक्ष राखले गेले. म्हणजे आपणही नाराज व्हायचं नाही आणि वडीलधाऱ्या माणसांना सुद्धा नाराज करायचं. आपण उद्धटसारखं काही बोलून ठेवतो. त्यावेळेस सगळे पुत्र तयार झाले आणि घनघोर युद्ध सुरू झालं. थोडक्या शब्दात मांडतो. आणि त्या घनघोर युद्धामध्ये
राक्षसांनी असे पराक्रम केले की वानर हैराण करून कारण का तो मानस सरोवराच्या ब्रह्मस्वरूपामध्ये राहणारे होते राक्षससुद्धा कारण तिकडचं जे स्वरूप आहे माणसाचं ते बलवान आहे ऋषीमुनी देवभूमी आहे ती आणि त्या देवभूमीमध्ये यांनी दुराचार केलेले होते पण तरी त्या भूमीमुळे यांच्यातलं बल जसं ऊस केळी कापूस फक्त इकडेच सगळीकडे ऊस होतो पण त्या ऊसाची साखर आणि महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याच्या 2 जिल्ह्याची साखर यात फरक आहे बाकीचे कारखाने लवकर हे होतात इकडचे कारखाने लवकर थांबत नाही कारण ऊसामध्ये बल आहे बल कोणामध्ये आहे खरं भूमीत आहे बल भूमीत आहे म्हणून ज्याची आई बलवान ते पोरं बलवान आई निर्बल नेहमी खाता हरबल ह्याच्या निर्बल आहे आत्ता माझ्याकडे पुण्याचे 2 पोरं होते ना बहीण भाऊ तिथे राहतात त्यांना आहार सांगितला तुम्ही दिवसभर 2 वेळा बाहेर जेवताना तर घरी दूध फळं खा मग बाहेर घरी आल्याबरोबर संध्याकाळी 7 वाजता दूध फळं घ्यायचे थोडे आणि मग 9 वाजता जाऊन जेवून हॉटेलमध्ये येऊन घरी राहायचं उपासना पाहिजे दिली उपासना चंडिका कवच दिलं आणि मारुती स्तोत्र दिलं हनुमान चालिसापेक्षा मारुती स्तोत्र का देतं महाराष्ट्रात त्याचं कारण असं आहे मारुती स्तोत्रामध्ये काहीही मागितलेलं नाही आहे हनुमान चालिसामध्ये मागितलेलं आहे मी तुलना करत नाही पण शब्द तुम्हाला समजून सांगतो म्हणा आता तुम्ही भीमरूपी महारुद्रा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देवता पावनी भय ब्रह्मांडे मायते रेणू आवळे दत्तमंगली नेत्राग्नी चालल्या ज्वाळा पुच्छते सुवर्णकटिका सोटी ठकारे पर्वता ऐसा चपडांग पाहता कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा आता ही फलश्रुती दिली आहे ही दिली आहे ना हनुमान चालिसामध्ये मध्येच तुम्हाला कुठे जावं नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान म्हणजे प्रत्येक ठिकाणी मागितलं इथे फक्त मारुतीरायाचं स्तवन केलं आहे आणि मग फलश्रुती दिली आहे फलश्रुती प्रत्येक स्तोत्राला द्यावी लागते मध्ये कुठेच काहीच मागितलेलं नाही म्हणून अनुष्ठान करताना निरपेक्ष बुद्धीने करायचं असेल प्रसन्न करायचं असेल तर भीमरूपीच म्हणायचं आणि मनोकामना करायचं असेल तर हनुमान चालीसा आहे केव्हाही बघा तुम्ही
मारुती स्तोत्राने माणसाच्या अंगामध्ये एक शक्ती संचारते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हटल्याबरोबर. आणि जर तुमचं मनच बलवान झालं, म्हणून लोक म्हणताना मला सत्संग करायचा आहे, सत्संग. तर सत्संग मनाला आहे, शरीराला काय सत्संग आहे? तर असे तर बरेच लोक बसलेले असतात. बुवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला, प्रसाद घेतला की मी घरी जाईन. सत्संग मनाला झाला पाहिजे की आज आपल्याला काय मुद्दा कळाला. पाहत आहे आजचा मुद्दा, मी सांगितलेला मुद्दा काय? त्या मानस सरोवराच्या ठिकाणी असलेला हा सहस्रमुखी रावण का मनोबल तो वातावरण भूमी पवित्र होतं. त्याच्याकरता महाराष्ट्राची भूमी आणली, त्याच्यात केळी समजून सांगितली, त्याच्यामध्ये साखर, म्हणजे आपले साखर कारखान्याचे उत्पन्न आणि इतर राज्यांच्या उत्पन्नात फरक आहे. हरिद्वार वगैरे इकडे सुद्धा ऊसाचे मळे आहेत, पण ती जमीन पांढरी आहे, अशी बुरसट आहे. त्यामुळे तिथे निर्माण होणारी जी शर्करा आहे त्याचं बल आणि महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांच्या ज्याचं बलात फरक आहे. म्हणून बाहेरचे जे लोक मागतात साखर, ती इकडची मागतात जास्त. उत्तर प्रदेशचे लोक बऱ्हाणपूर सोडलं की भुसावल में केला खाना है, केला खाना है, केला, तिथूनच करत सुटतं ते. खंडव्यापासून का म्हणा ना, खंडव्याला त्यांना केळं मिळतात, पण भुसावल सरीके नाही. दिल्लीलाही मिळतं ते, इकडूनच जातात. त्याचं कारण आहे ना, भूमी आहे. इथून गेल्यानंतर त्याला दिवस लागतात, त्याच्यावर परिणाम होतो. कारण ते जे फळ आहे त्याचा गुणधर्म वेगळा आहे आणि तिकडून येणारे जे फळ आहे ते कडक आहे. ते इकडे आल्यावर आणखीन त्याचा गुणधर्म वेगळा होतो. म्हणजे भूमीचा हा गुण आहे. आपल्याला काय सांगू, कुठून शब्द निघाला आपला, की त्या मानस सरोवराच्या ठिकाणी हे राक्षस होते, ही गोष्ट खरी आहे. पण त्या भूमीमुळे त्यांना म्हणजे बल होतं. म्हणून ज्याची आई बलवान तो बलवान. अंजनी बलवान होती म्हणून मारुतीराय बलवान. म्हणून आई बलवान पाहिजे. बाई स्त्री घरामध्ये खाणारी पाहिजे, तेव्हा ती दुसऱ्याला खाऊ. आपणच फाफडा खाल्ला तर मग काय खरं आहे. खाल्लं पाहिजे ना. किती औषधं घेणार तुम्ही? सगळं अन्न. आता एवढे लोक शिकले, BSc पोरी आहे, कोणी 12वी झाली, कोणी सायन्स घेतलं, अमुक गेलं डमू गेलं, पण स्वयंपाकात लक्ष नाही काय टाकायचं आणि काय टाकायचं नाही, काय करायचं आणि काय करायचं नाही. तुम्ही दुसऱ्या प्रांताचा आहार या प्रांतात खाल्ला तर तो पचायला जड जाईल. हे कळायला पाहिजे. एकसारखं करतात ते, तसंच नाही. आता लोकांच्या लक्षात आलं ना की महाराष्ट्रात ज्वारीच खाल्ली पाहिजे. चाळीसगाव गेला की, मालेगाव गेला की बाजरी. असं आहे ते. कारण ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकतं ना ते या शरीराला उपयुक्त असतं. आता सोयाबीन आपल्याकडचं नाही आहे, तिकडून आलेलं आहे ते, पण म्हणून आपल्या शरीराला ते इतकं उपयोगी नाही. आता यांनी शोधून काढलं आहे की गावामध्ये सोयाबीन टाका, इकडे टाका, नाही. कारण ज्या भागामध्ये जे पिकतं ते त्या शरीराला पोषक ठरतं. आपल्याला बाजरीची भाकरी इतकी रुचणारच नाही, तिकडे रुचते, आपल्याकडे ज्वारी. असं आहे. हा गुणधर्म आहे भूमीचा. आपला शब्द निघाला आहे भूमी, जननी आणि जन्मभूमी. महाराष्ट्राची महाराष्ट्र बटालियन कट्टर आहे, मिलिटरीमध्ये सुद्धा नाव आहे. कुठली बटालियन? मराठा बटालियन. कट्टर आहे. असं आहे ते. बाकीचे दिसापिराला उंच बरे, पण कट्टर नाही. कारण ती जी कट्टरता आहे ती भूमीमध्ये आहे.
म्हणून आमच्या ह्या सगळ्या भागामध्ये शेत घ्यायला गेलं, अरे माणूस पेरला तर माणूस उगवतो आमच्या शेतामध्ये, आणि तुम्ही काय लावा अशी भाषा वापरतात. ते माणूस उगवतो म्हणे. इकडे जावा जामनेरकडे, फरक पडतो, असं बोलणारच नाही ते. कारण त्या जमिनीचा गुणधर्मच तसा आहे. म्हणून त्यावेळेस व्यालमुखम, शुकमुखम, चंडमुखम, शुभाननम हे सगळे राक्षस जे आहे त्यांचे नावं सांगितलेले आहे. आणि अशा प्रकारे बरं हे राक्षस हनुमंताने आणि यांनी कीटक पतंग जसे मारतात तसे मारले. काही राक्षस बलवान होते, त्यांनी वानरांना हैराण केलं. जेव्हा वानर हैराण झाले तेव्हा नळ जांबुवंतांनी वानरांना मागे केलं आणि मग धडाधड राक्षसांना मारलेलं. त्यावेळेस काही धृष्ट पृष्ठ स्थूल असे होते. हनुमंताने आणि जांबुवंताने सगळी जेवढी झाडं होती तेवढ्या झाडानं राक्षसांचा संहार केला. म्हणून अशा प्रकारे संहार केल्यानंतर हा सहस्रमुखी रावण, वैश्रवणाचा अनुज हा रावण, हा स्वतः चिंतातूर होऊन आपले लोक घायाळ होत आहे म्हणून युद्धाच्या रणांगणामध्ये आला. आणि आल्याबरोबर आकाशवाणी झाली. आता बघा इथला चमत्कार, आकाशवाणी रामाकरता नाही आहे, सहस्रमुखी रावणाकरता आहे. काय आकाशवाणी झाली? हे महावीरा रावणा, रामचंद्र स्वतः आले आहे, ते धर्माचं स्वरूप आहे, ते अयोध्येचे राजे आहे. धर्म तुला समजून घ्यायचा असेल तर समोर जा. त्यांनी तुझ्या भावाचा वध केला आहे आणि तुझ्या एका भावाला राज्य देऊन आले आहे. धर्म त्यांच्याकडून समजवून तुझ्या लहान भावाला मारून राज्य घेतलेलं आकाशवाणी. ज्या वेळेला विभीषणाला सांगितलं की तुला लंकेचं राज्य दिलं, तेव्हा सुग्रीव म्हणे महाराज तुम्ही आत्ता देऊन टाकलं, मग कधी आपण हारून गेलो तर म्हणे अयोध्येचं देऊन टाकू, भरत बसलेलं नाही. सुग्रीव छोट्या मनाचा आहे. विभीषण शरणांगत आल्यामुळे त्याचं मन सत्संग करत होतं ना, शरीर नाही. शरीर राक्षसाचं होतं पण मन मात्र विभीषणाचं. मनानं मनुष्य राहिला पाहिजे, मनाने दानव व्हायला नको. मन निष्ठुर झालं म्हणजे दानव होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात ते मन निष्ठुर का केले, जे दयेने पूर्ण भरले, जे ध्रुव प्रल्हादाला तू दिले, ते मन निष्ठुर का केले. मन निष्ठुर कशाने होतं? काम आणि क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे द्वार आहे. याच्याकडे मन धावायला लागलं. आज दुपारी 4:30 वाजेपासून तर 6:30पर्यंत अगदी विचित्र प्रश्न, विचित्र हे होते. काय म्हणजे राक्षसापेक्षाही राक्षसी वृत्तीचे प्रश्न, त्याला उत्तर धर्मग्रंथामध्ये कुठून येणार आहे? नुसत्या ग्रहांनी काही होणार नाही. तुमची वृत्ती जर पशुतुल्य असेल तर त्याला ग्रहसुद्धा अपुरे पडतात. कारण काही काळात ग्रह वाईट होतं आणि काही काळात चांगले. तुम्ही तर सगळ्याच काळात वाईट वागले तर चांगल्या ग्रहाचा काय परिणाम होणार आहे? काय परिणाम होणार आहे? आता पहा तुम्ही, 3 वर्ष झाले युद्ध चाललं आहे. एवढं बॉम्बार्डिंग, मग हे प्रदूषण नाही तर काय? 3 वर्ष झाल्याने कोणी ऐकतच नाही. बरं नुकसानच चाललं आहे, त्यांचं तर नुकसान होतं, पण बाकीच्या जगाचं हे जे चाललं आहे एवढं तापलं आहे. ॲक्झॅक्ट इतक्या दिवशी इतकं तापमान वाढेल तर तेवढं बरोबर वाढतं आहे. ते थोडंसंही कमी राहत नाही.
कशामुळे आता आपल्याला डोळ्यांना दिसतंय, त्या समुद्रामध्ये सुद्धा युद्धाचा सराव चालला आहे. आणि त्या 2 मुली संपूर्ण पृथ्वी फिरून आता गोव्याला पोहोचणार आहे त्या नावेवर. एवढं कंट्रोल करता येते, पूर्वी इतकं फिरून आल्या त्या सगळ्या, आणि गोव्याला पोहोचणार पूर्ण प्रदक्षिणा करून. म्हणजे जगामध्ये कोण काय करतं आणि जग काय, दानवाचं काम करत आहे आणि मानव पृथ्वी प्रदक्षिणाचं काम करत आहे. एवढ्या बिकट अवस्थेमध्ये 2 जण येते. चावला अंतराळात राहून आली, खाली आली परत, आणि ह्या सगळ्या पृथ्वी प्रदक्षिणा करून येणार. हे काय आहे? अहिल्याबाई झाशीच्या राणीचं स्वरूप आहे, दुसरं काय? सोपं नाही ना. म्हणून ते म्हणतात, हे रावणा, तुझ्या भावाचा वध करून तुझ्या लहान भावाला राज्य दिलंय, विभीषणाला राज्याचा राब झालाय. हे सगळे वानर, यक्ष, राक्षस, मनुष्य तुमच्या साथीला आले आहे. तुलाही तुझा उद्धार करून यायचा असेल, राम अमानुष वागत नाही. तुझं बल जास्त आहे, कारण तुला 10 मुखापेक्षा सहस्र मुख आहे. आणि हे जे प्रभू आहे सहस्रमुखी शेषावर झोपणारे आहेत. मग त्याच्या पुढचं सांगितलं, 1000 मुख ज्या शेषाला आहे. नमोस्तंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोरबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. असे आहे. असं सांगून आकाशवाणी थांबली. पण राक्षसी वृत्ती पुष्पक विमानावर बाण सोडायला कमी नाही केली. घोर राक्षसांच्या आणि वानरांची सेना, यक्ष, मनुष्य काय करतील? रावणानं वानरी सेनेवर अमानुष पहार करायला सुरुवात केली. परस्परांच्या वर परस्पर युद्ध करू लागले. महाबाहू राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान, सुग्रीव, जांबुवान, नल, नील आणि विभीषण हे पुढे झाले युद्धाला, घनघोर युद्धाला. कारण हे सगळे राम आशीर्वादक होते म्हणून पुढे झाले. रामाने बरोबर रामाचे आशीर्वादक होते सगळे त्यावेळेस. आणि राक्षसांना असं घेरलं यांनी आणि भयंकर संग्राम चालवला. राक्षस त्या युद्धामध्ये विचार करू लागले की हे सगळे वानर, आतापर्यंतचं आपलं बल होतं तर आपल्याला पाहून लोक पळत होते, हे वानर अजून पळत नाही. यक्ष वगैरे. त्यावेळा राक्षसांची सेना नरभक्षक होती, उपाशी. यांनी वानर सेना खाण्याचा विचार केला. तोपर्यंत त्यांच्या डोक्यात खाण्याचा विचार नव्हता. आपण तर काय, यांनी खाण्याचा विचार केला. त्यावेळेला मात्र सगळीकडे गोंधळ झाला. कारण खाणं म्हणजे काय ते ओढणारच. त्यावेळा सगळ्या राक्षसांची भरपाई करायची आहे म्हणून आईसाहेबांनी योग मायेनं एक शक्ती सोडून दिली. ती त्यांना विसर पाडला त्याचा. या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता. विमानात बसलेले आहे साहेब सीता, पुष्पक विमानामध्ये. आणि शेवटी नाही झालं ना तर बाण देणार आहे रामाला, की हा मारा आता. म्हणजे कोणी मारला? सहस्रमुखीला मारलं कोणी? हां, बाण देतील शेवटी, घ्या ज्ञान महाराज. आपल्याला सुद्धा घरातली स्त्री एखादी युक्ती सांगते असं बोला ना तुम्ही, आपोआप फुटल सगळं. पण तरी माणूस हा अंगारी असतो. तू सांगितलं म्हणून मी शेवटी बोलून पाहिलं.
तर माझ्या सांगाचा काहीच परिणाम झाला का? तुझ्या सांगाचा पण खरं त्या बाईच्या सांगण्याचाच परिणाम होतो तो. कारण ती शक्ती आहे. योग जे महालक्ष्मी नमोस्तुते असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. शक्ती आहे ना, शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. शक्तीशिवाय जगात व्यवहार युक्तीने करता येतो, पण जीवन शक्तीनेच करता येतं. पण बऱ्याच लोकांजवळ संपत्ती आहे, पण चालू शकत नाही, बसू शकत नाही, उठू शकत नाही, काही करू शकत नाही. शक्ती, युक्ती आणि भक्ती 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. संसारात करा युक्ती, तर लगेच स्वस्त गहू भरून घेतला तुम्ही, युक्ती केली आहे. नाही तर किती पैसे चालले जातात मग त्याच्यामध्ये. लवकर मिरची भरून घेतली, युक्ती केली आहे. खराब होणे म्हणून लोंगा टाकल्या त्याच्यात, युक्ती केली आहे. आपले श्रोते इतके हुशार आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. परवा म्हणे दादा गहू घेतले आम्ही. म्हटलं बरं आहे, थोडीशी दर देऊन द्या म्हणे. म्हटलं बेटे अजून ग्रहण नाही. कोण डोकं उठवतं म्हणे, या कोठीमध्ये आता दर टाकून देऊ आम्ही खाली आणि वरतून गहू भरून ठेवू, म्हणजे त्या दिवशी नाही. बुद्धी आहे का ना. आणि म्हणे दर्भ पवित्र राहता, वर्षभर गहू काय राहतील. काय बुद्धी वापरली. कुठे चालली इतक्या दिवसात कधी. आणि दर्भ तुम्ही आनंदात आणखी, पण वापराची बुद्धी. कारण खाली टाकले म्हणजे दर्भ काय आहे, पवित्र. एवढंच माहिती आहे त्यांना. टाकून देते गहू, वर्षभर गहू काय राहतील आपले. ग्रहणाच्या वेळा टाकलं काय, नाही टाकलं काय, जसे तुम्ही ते गोळ्या टाकता. बुद्धी वापरली ना, कारण दर्भ पवित्र आहे. जितकं सोनं पवित्र आहे तितकं दर्भ पवित्र आहे. जितकं दर्भ पवित्र आहे तितकं दुर्वा पवित्र आहे. दुर्वा मृत संपन्न, दर्भ अमृत पडलंय त्याच्यावर, म्हणून त्याच्यावर पिंड ठेवायचे. गयेला राम श्राद्ध करायला बसले तर पितरांचे हात खालून यायचे. हातावर पिंडाने ठेवला, दर्भावरच ठेवला, कारण दर्भ हातापेक्षा पवित्र आहे. मग सीतेने चमत्कार केला, वाळूचा पिंड केला तर दशरथ राजाचा हात आला. कारण पोरांपेक्षा सुनेकडे जास्त लक्ष असतं सासऱ्याचं. पण सून तशी नम्र वागली पाहिजे. ती सुरुवातीला जर गुरु गुरु करत असेल तर कसं काय लक्ष जाईल. बसल्या आहेत सुना. हां, लक्ष द्या. तुम्ही नम्र राहाल ना तर अमर व्हाल. नाही तिच्याशिवाय मी पाणी पिणार नाही सासरं म्हणायला, तिच्या हातचंच पाणी पिल. अमर व्हाल तुम्ही. आणि अमर होणे म्हणजे काय, सगळ्यांकडून वाहवा होणे, दुसरं काय गोष्ट आहे. कोणी 110 वर्ष राहिलं तर जावायचा मृत्यू पाहावा लागतो, पोराचा मृत्यू पाहावा लागतो, नातवाचा मृत्यू. जास्ती आयुष्य नको, पण कीर्ती. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हे शवाची सेवा करणारे काही लोक असतात, कुठे गेले की आपलं काम करतात. तो गेला की लोक म्हणतात चालला गेला, हो नाही तर हे साला आपल्याला तर डोकं उठाडं करत. म्हणजे त्याच्या कामाची काय होते ती अनेक प्रकाराने कीर्ती मानते म्हणत. काही लोकांची अशी कीर्ती, बरं झालं लग्न मोडत होता, असं आहे. याचा अर्थ कसा आहे की सत्कीर्ती आणि असत्कीर्ती. म्हणून त्यावेळेस त्या महासेनेनं भूतगणांचा संहार केला आणि वानर प्रसन्न झाले आईसाहेबांच्या शक्तीनं. सगळ्या वानरांना आतापर्यंत रामाची कृपा वानरांवर होती, पण आईसाहेबांची कृपा नव्हती, फक्त मारुतीवर होतं. काय काय आशीर्वाद दिला होता, नवविधिके दाता आशीर्वाद दिलेला होता. कारण आचाट बल पाहिलेलं होतं मारुतीरायाचं.
काय केलं सीतेच्या समोर शेपटीला सांगितलं की झाड पाड. आईने सांगितलं आहे पडलेलं फळ खायचं, पण मी पडलेलं खात नाही म्हणून शेपटीला सांगितलं झाड आडवं कर, मग ते फळं खाल्ले. कारण वानर पडलेलं खात नाही, वरचं खात. तुम्ही असं दिलं तर खाईल, पण झाडाचं फळ स्वतः खात. त्यांच्यामध्ये तो गुण आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये एक त्यांचा तो विशिष्ट गुण असतो. कावळा कुठेही तोंड लावतो, बगळा लावणार नाही. कावळ्याचं गुणच आहे काय करणे, टोच मारणे. म्हणून त्या पक्ष्यांमध्ये तसं मानवांमध्ये सुद्धा गुण आहे. काहींमध्ये गुण नाही आहे. म्हणून राम काय करतात, गुणवर्धन आहे. काय सांगितलं त्यांना की तुझ्या भावाला मारलंय, पण तुझ्याच भावाला राज्य दिलेलं आहे, तर तू आता तुझा उद्धार करून घे, हे सांगितलं. त्याच्या उद्धाराची जबाबदारी त्याला समजावून देत आहे. कारण कोणी असो, कोणत्याही जीवाचा नाश व्हायला नको. धर्माची स्थितीच अशी आहे. धर्म आणि संत हे दोघे असंच सांगतात, जगामध्ये नेहमी स्थिरता झाली पाहिजे, अस्थिरता होता कामा नये. अशा प्रकारे वानरांना सिंहनाद करायची शक्ती आईसाहेबांनी दिली आणि नुसत्या सिंहनादानं राक्षस मरण पावले. अशा वेगवान रथावर बसून आलेला रावण आणि त्याच्यासमोर राम यांनी एकमेकांसमोर प्रवेश केला. सहस्रमुखी रावणाच्या मनात विचार आला की आपण इतक्या दिवसापर्यंत कधी चांगला विचारच केला नाही. आपल्याला आकाशवाणी सांगते आहे की आता या संधीचं सोनं करून ये म्हणून. पण कितीही केलं तर आपली राक्षसी वृत्ती थोडी दाखवू आणि नंतर सोनं करून घेऊ. कारण जातीचा गुण जो आहे ना, तो माणसाला थोडा जागृत करतो. हम भी कुछ कम नाही. पहा तुम्ही, प्रांतवाद नाही आला की गाडीत लगेच कळून जातो हा मनुष्य महाराष्ट्राचा आहे का, गुजरातचा आहे का, मध्य प्रदेशचा आहे का, उत्तर प्रदेशचा आहे. जेवायला बसल्यावर सुद्धा प्रांत कळून जातो. बऱ्हाणपूरच्या पुढे गेलं की तो पोळी मोडल दोन्ही हाताने खाईल. महाराष्ट्राचा मनुष्य आधी भात खाईल, नंतर गुजरातचा माणूस आधी गोड खाईल. खाताना कळून जातं हा कुठला आहे म्हणून. आता कोणी कसंही खातात ती गोष्ट सोडा, पण खाण्यावरून कळून जातं. त्याचं कारण आहे ना, ते गुण आहेत. मातीमध्ये सुद्धा गुण आहेत. पहा, मिठी माती आहे, गोड माती खाता येते ती. काही माती रोगनाशक आहे. या छोटी देवी आहे ना आपली, या देवीच्या मागे मी तापी माती पुष्कळ नसेल तर त्याच्या मागून एक नदी निघते, माणकी नदी. हे आपल्या पाठीचे मणके आहे ना, याच्यासारखे खडे येते, तर ती तेवढीच निघते त्या देवीपासून तर खालपर्यंत. आता शिल्लक ठेवली आहे त्याने लोकांनी मला माहीत नाही, पण एवढीच नदी आहे ती. आणि त्याच्यात जे हे तयार होतात, बरं ती वाहते केव्हा, आषाढ शुद्ध पौर्णिमा ती भाद्रपद पौर्णिमेपर्यंतच वाहते. ती तापीला मिळते. ती तिचं सुद्धा वर्णन तापी महात्म्यामध्ये आहे. त्या नदीचे ते जे माणिक खडे आहे आपल्या मणकेप्रमाणे, पाठीत दुखायला लागले ते सानेवर घासायचे आणि पाठीला लावायचे, पाठ दुखणे कमी होते. म्हणजे पाय भूमीचा गुण आहे, तेवढ्याच भूमीचा गुण आहे. ती बरड आहे असं उंच आणि तिथून खाली येते. त्याला सुद्धा नाव आहे शिरागड. गड आहे तो. आता पुष्कळ कमी होत चाललं, पण असं चढावं लागतं. म्हणून ते म्हणतात, हा सहस्रमुखी रावण मनामध्ये विचार करतो आहे की पंडित जनांनी जे सांगितलं आहे ते खरं आहे, की कुठलीही गोष्ट समजून घेतली पाहिजे असा विचार करून याने धनुष्यावर वायव्यास्त्राची योजना केली
आणि सगळ्यांना स्तंभित करण्याचा प्रयत्न केला. आईसाहेबांनी पुन्हा एक शक्ती सोडली आणि स्तंभिताला मोकळं करून टाकलं. कारण हे सगळं सीतेला जनक राजाच्या राज्यामध्ये ब्राह्मणाने सगळं समजावून सांगितलेलं होतं. शक्तीचा उपयोग काय म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून पूर्वीचे सगळे ज्योतिषी तुम्हाला एक छोटा उपाय सांगा. आता तुम्ही कधी इतक्या शांत्यांच्या मागे लागले, दर मंगळवारी तुमच्याकडे गुरुजीने येऊन देवीचा पाठ करावा, बस हे उघड. कारण त्याच्या पाठामध्ये सगळ्या मनोकामना, देवीचं कवच आहे बघा, देवी कवच. तुम्ही मोबाईलवर ऐकू ना, यं चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम. जे जे मनात कराल ते ते तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. मग त्या देवीची उपासना करायची सोडून देतात, रिकामच काही गोष्टी शोधून काढतात. सगळ्यांनी आता ते काल भैरवाला खांद्यावर, हातावर, इकडे. परवा तर मी एक काल भैरव साडी पाहिली, बाईंनी सुनाली की काळी साडी, त्याच्यावर काल भैरव लिहिलं. मी म्हटलं देवीकडे गेल्यावर हिच्या अंगात नाही येऊन नाही. म्हणजे काय हे जे दैवत आहे ना, काल भैरव हे शंकराचं उग्र रूप आहे. तुम्ही जर त्याची जास्ती आराधना केली तर तुमच्या शरीरामध्ये उग्रता निर्माण होईल आणि कल वाढेल. आम्ही इथे उज्जैनला गेलो होतो. उज्जैनला 4 स्मशान आहे. आज सचिन, चारून हे माझ्याबरोबर होते. तर नदीच्या काठी जे स्मशान आहे तिथे एक तांत्रिक नेटका मेलेला होता आणि त्याचं ते चित्र लावलेलं होतं. भयंकर तांत्रिक होता तो. आपल्या उज्जैनला दिवाळीच्या दिवशी घुबड 1 लाख रुपयाला मिळते पूजा करायला. एकच दिवस 1 लाख रुपये घेतो. कारण घुबड अलक्ष्मीचं वाहन आहे. सगळे लोक म्हणतात लक्ष्मीचं आहे, लक्ष्मीचं नाही. आपण एखादी बाई जर अशी दुसरीकडे ढुकून काय घुबडीसारखे पाहते आहे असं बोलतो ना, तर त्याचं कारणच ते आहे. तर तिथे तांत्रिक लोक खूप आहेत. तर मी त्यांना म्हटलं चला आपण या स्मशानात जाऊ तांत्रिकाच्या. आम्ही स्मशानात गेलो आणि तिथे काल भैरव स्तोत्र म्हणत होतो. ते इतकं अंधारं होतं तर 4ही बाजूला 4 कुत्रे असे बसलेले होते. आमचं सगळं म्हणून झाल्यानंतर 4हीचे 4ही उभे राहिले. म्हटलं बिलकुल तुम्हाला त्रास देणार नाही देणार. कारण आपण ज्या भगवंताची आराधना करतोय काल भैरवाची, त्याचे ते वाहन आहे ते. पण उज्जैनला कोणतं ठिकाण आवडतं लोकांना जास्ती? कसे हरले चमत्कार पाहतो. अरे काय जातो तिथे म्हटलं, आपलं जायचं काम नाही ते. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे तो रावण मनामध्ये विचार करीत असताना त्याच्या डोळ्यासमोर विभीषण उभा राहिला. युद्धाचं झालं. विभीषण शरण गेला आणि त्यावेळेलाच सहस्रमुखी रावणाच्या डोक्यातले अविचार निघून गेले. कोण डोक्यात आला? विभीषण. कोणाला शरण गेला? रामाला. आपणही आता शरण जावं आणि हा जन्म संपवावा. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली. सकाळी प्रसादाचा डबा तिथे ठेवून दिला.